महाराष्ट्राच्या निवडणुकीत मॅच फिक्सिंग. राहुल गांधींचा आर्टिकल बॉम्ब. निवडणूक घोटाळ्याचे 5 टप्पे. महाराष्ट्र के लोगों से पूछिए, आपको बताएंगे बीजेपी ने महाराष्ट्र में चुनाव कैसे जीता है, वो आपको बता देंगे. लोकसभेला जोरदार मुसंडी मारणाऱ्या महाविकास आघाडीची विधानसभेला जोरदार पिछेहाट झाली. तर भाजपनं निवडणूक आयोगाच्या मदतीनं मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय. एवढंच नाही तर राहुल गांधींनी पुन्हा एकदा निवडणुकीत घोटाळा कसा केला जातो त्याचे 5 टप्पे जाहीर केलेत. निवडणुका कशा चोराव्या याचं विधानसभा निवडणूक हे उदाहरण आहे. लोकशाहीच्या पायमल्लीची ब्लूप्रिंट म्हणजे 2024 ची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक. पहिली स्टेप, निवडणूक आयुक्तांच्या निवडीसंबंधीच्या पॅनलशी छेडछाड. दुसरी स्टेप, मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट मतदारांचा समावेश. तिसरी स्टेप, मतदानाची टक्केवारी फुगवा. चौथी स्टेप, भाजपसाठी अडचणीच्या जागेवरच सर्वाधिक बोगस मतदान. पाचवी स्टेप, मतदार याद्या आणि सीसीटीव्हीचे पुरावे लपवा. लोकशाहीची पायमल्ली करून निवडणूक जिंकणं हे मॅच फिक्सिंग सारखंच आहे. ते वाढलेले मतदार त्या प्रत्येकाने दुबार तिबार 4-4 वेळेला वेगवेगळ्या बूथमध्ये आपली नावं नोंदवलेली आहेत. आता आपल्या देशाच्या कायद्याप्रमाणे कुठल्याही नागरिकाला कुठेही मतदान करण्याचा हक्क मिळू शकतो, त्याला नाव नोंदवायचा अधिकार असतो, पण त्यांनी राहण्याचे पुरावे दिले पाहिजेत. खरं तर महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 31 तर महायुतीला 17 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर अवघ्या 5 महिन्यात 41 लाख मतदार वाढल्याचा दावा काँग्रेसनं केलाय. एवढंच नाही तर महाराष्ट्रात 9,54,00,000 मतदार असताना 9,70,00,000 मतदार कुठून आले असा सवाल राहुल गांधींनी केलाय. हाच धागा पकडून संजय राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींना आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिलाय. महाराष्ट्राची निवडणूक राहुल गांधी म्हणतात, आम्ही सगळे म्हणतो, त्याप्रमाणे हा विजय खेचला नाही तर चोरला, हायजॅक केला. आणि राहुल गांधींनी हा प्रश्न आंतरराष्ट्रीय मंचावरती नेला. हिंदुस्थानची लोकशाही किती खतरनाक वळणावर आहे हे त्याच्यामुळे जगाला कळलं. पण रोज खोटं बोलायचं ही एक सवय राहुल गांधींना लागलेली आहे, कारण ते स्वतःच्या मनाला समजवत आहेत. जोपर्यंत राहुल गांधी या ठिकाणी सत्य स्वीकारणार नाहीत, जोपर्यंत ते जागे होऊन जमिनीवर काम करणार नाहीत, तोपर्यंत त्यांच्या पक्षाला कुठलंही भवितव्य उरलेलं नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी स्वतःशी खोटं बोलून स्वतःला दिलासा देण्याचं काम हे राहुल गांधी करता आहेत. महाराष्ट्राच्या जनतेचा, आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान राहुल गांधी करतायत. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी जागं झालं पाहिजे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 132, शिंदे गटाला 57 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या. तर ठाकरे गटाला 20, काँग्रेसला 16 आणि पवारांच्या राष्ट्रवादीला 10 जागा मिळाल्या. लोकसभेत मार खाल्लेल्या महायुतीनं विधानसभेत अभूतपूर्व यश मिळवलं. त्यामुळे स्मवियानं निवडणुकीच्या निकालापासूनच महायुतीच्या विजयावर शंका उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. एवढंच नाही तर अर्थसंकल्पीय अधिवेशनही याच मुद्द्यावर गाजलं. आता पुन्हा एकदा राहुल गांधींनी निवडणूक फिक्सिंगचा मुद्दा उपस्थित केल्यानं पावसाळी अधिवेशनही याच मुद्द्यावर गाजणार का याकडेच राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. दरम्यान राहुल गांधींनी केलेले आरोप भारतीय निवडणूक आयोगाने सपशेलपणे फेटाळून लावलेले आहेत. काँग्रेसने वारंवार खोटे आरोप करून निवडणूक प्रक्रियेची बदनामी केल्याचा ठपकाही ठेवण्यात आलाय.
तर मतदानाचा वेग आणि तथ्य काय? शेवटच्या 2 तासामध्ये सरासरीपेक्षा कमी मतदान होतं. मतदान प्रतिनिधींसमोरच मतदान प्रक्रिया पार पडते. अंतिम मतदार यादी सर्व पक्षांना दिली जाते. मतदार यादीवरील आरोप निराधार आणि कायद्याचा अपमान करणारे असल्याचं यावेळेस निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेलं आहे. दरम्यान आता राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत सामनातून स्पष्ट संकेत देण्यात आलेले आहेत. आता सैनिकही तयार झालेत, मात्र सेनापतींचं नेमकं कधी ठरणार आणि मुंबईमध्ये कुणाचं पारडं जड असणार पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. ठाकरे बंधूंची युती फिक्स. सामनाचं युतीवर शिक्कामोर्तब. सैनिक एकत्र, सेनापतींचं ठरणार कधी? जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. जे महाराष्ट्राच्या मनात तेच होईल म्हणून उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबतच्या युती संदर्भात स्पष्ट संकेत दिले. एवढंच नाही तर तब्बल 19 वर्षांनंतर ठाकरे गटाचं मुखपत्र सामनाच्या पहिल्या पानावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा एकत्र फोटो छापून युती फिक्स असल्याचा संदेश दिलाय. तर युतीच्या चर्चांदरम्यान राज ठाकरेंनी पत्रकारांना बोलावून मातोश्रीवर चाललोय असं मिश्किल वक्तव्य केलंय. खरं तर 2 महिन्यांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरलाय. त्यातच उद्धव ठाकरेंनीही शिवसैनिक आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे आता युती फिक्स असल्याचं म्हटलं जातंय. मात्र युतीच्या चर्चा सुरू असताना मनसेनंही मतांची चाचपणी सुरू केली आहे. आमच्या गटाध्यक्ष समितीने 227 मतदारसंघामध्ये गटाध्यक्ष समिती गेलेली आहे आणि त्यांनी संपूर्ण अहवाल तयार करून आता पक्षप्रमुखांना दिलेला आहे. त्याच्यात काही सूचना साहेबांनी केल्या की नेमकं आपल्याला काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, आणि त्याप्रमाणे सूचना दिल्यानंतर मी आता परत मिटिंग घेतली आणि त्या सूचनांच्या पुढे आणखीन काय करायला पाहिजे यासाठी सुद्धा आता डिस्कशन झालं. राज ठाकरेंनी 2006 मध्ये शिवसेनेतून बाहेर पडून मनसेची स्थापना केली. त्यानंतर मुंबई महापालिकेत मनसे आणि शिवसेनेचं संख्याबळ कसं बदलत गेलं पाहूयात. 2007 मध्ये मनसेचे 7 नगरसेवक होते तर शिवसेनेचे 84. 2012 मध्ये मनसेचे 28 नगरसेवक निवडून आले तर शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या घटून 75 इतकी झाली. 2017 मध्ये मनसेचे 7 नगरसेवक विजयी झाले तर शिवसेनेचे 84 नगरसेवक निवडून आले. 2017 मध्ये निवडून आलेल्या मनसेच्या 7 नगरसेवकांपैकी सर्व नगरसेवकांनी पक्षांतर केलंय तर ठाकरे गटाच्या 50 पेक्षा जास्त नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. तर विधानसभा निवडणुकीतही मनसे आणि ठाकरे गटाला जोरदार झटका बसलाय. त्यामुळे अडचणीत आलेला ठाकरे ब्रँड वाचवण्यासाठी दोन्ही बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. त्यावर भाजप आणि शिंदे गटानं मात्र सावध भूमिका घेतली आहे. लोकशाहीमध्ये कुणालाही कुणाच्या बरोबर जाण्याची, कुणालाही कुणाच्या बरोबर युती करण्याचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये त्यांना मोकळीक आहे. परंतु आता जर तरवर मी कशाला बोलू, हे जर तरचा विषय आहे. काही ठोस असा निर्णय झाल्यानंतर मी माझी प्रतिक्रिया देईन. मराठी मतदान एकत्र आणण्यासाठी कुठेतरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कालच बोललो, रोज थोडं बोलायचं. तुम्हाला हे जेवढा इगरनेस या युतीकरता माध्यमांमध्ये दिसतोय तेवढा तो 2 भावांमध्ये दिसत नाहीये. खरं तर उद्धव ठाकरेंनी मनसे आणि शिवसैनिकांच्या मनात संभ्रम नसल्याचं म्हटलंय. त्यामुळे सैनिकांचं ठरलं असलं तरी सेनापती एकतेचा झेंडा कधी फडकवणार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचं रणशिंग कधी फुंकणार याकडेच राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा सुरू असतानाच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक मिश्किल वक्तव्य केलेलं आहे. यावेळेस मातोश्रीवरच चाललेले असं मिश्किल उत्तर पत्रकारांना त्यांनी दिलंय. राज ठाकरे घरातून बाहेर जात असताना त्यांनी पत्रकारांना बोलावलं आणि मातोश्रीवरच चाललोय असं मिश्किल उत्तर त्यांनी दिलेलं आहे. काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय आणि त्याचमुळे आता राज ठाकरे यांनी टाकलेल्या गुगलीमुळे नक्की काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. दरम्यान युतीच्या चर्चांसोबत एकला चलो रेची देखील चाचपणी आता केली जाते का असा सवाल उपस्थित झालाय. याला कारण म्हणजे मनसेच्या सावध भूमिकेमध्ये प्लॅन ए आणि प्लॅन बी तयार करण्यात आले.
दोन्ही राजकीय पक्षांनी आपापल्या राजकीय ताकदीबाबत चाचपणी सुरू केली आहे। मुंबई महापालिका आपल्याकडे ठेवण्यासाठी ठाकरे सेनेच्या हालचाली सुरू झाल्यात, तर 13 जूनला मनसेची पुन्हा गटाध्यक्षांच्या केंद्रीय समितीची बैठक होणार आहे। गटाध्यक्ष समितीने 227 मतदारसंघामध्ये गटाध्यक्ष समिती गेलेली आहे आणि त्यांनी संपूर्ण अहवाल तयार करून आता पक्षप्रमुखांना दिलेला आहे। त्याच्यात काही सूचना साहेबांनी केल्या की नेमकं आपल्याला काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, आणि त्याप्रमाणे सूचना दिल्यानंतर मी आता परत मिटिंग घेतली आणि त्या सूचनांच्या पुढे आणखीन काय करायला पाहिजे यासाठी सुद्धा आता डिस्कशन झालं। दरम्यान मनसेचा बॅकअप प्लॅन नक्की काय जाणून घेऊयात। तर राजकीय ताकदीबाबत चाचपणी सुरू करण्यात आलेली आहे। 36 विधानसभा मतदारसंघांमधील आढावा घेतला जातोय। रिक्त पद, पक्षाची स्थिती, अपेक्षित बदल याचा अहवाल सादर केला जाईल। मतदारसंघाबाबत नवे अहवालही सादर केले जाणार आहेत। मनसेच्या आधीच्या जागा, मराठी पॉकेट्स तपासण्याचे प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आणि युतीच्या चर्चेवरनं आता शरद पवारांनी राज ठाकरेंना चिमटा काढलाय। नेमकं शरद पवार काय म्हणालेत आणि ठाकरे बंधूंच्या युतीमुळे महाविकास आघाडीला खिंडार पडणार का, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधनं। ठाकरेंची युती मवियाला खिंडार, ठाकरेंची दुखरी नस पवारांनी दाबली। ठाकरे बंधूंच्या युतीवर पवारांचं भाष्य। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्याचे संकेत दिले, त्यामुळे युतीच्या चर्चेला उधाण आलंय। दरम्यान शरद पवारांनी अनौपचारिक गप्पांमध्ये युतीच्या चर्चेवर भाष्य करताना उद्धव ठाकरेंचं कौतुक करत राज ठाकरेंच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवून खोचक टोला लगावलाय। शरद पवारांनी नेमकं काय म्हटलंय ते पाहूया। राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते, मात्र मतं मिळत नाहीत असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे। उद्धव ठाकरेंच्या सभांमध्ये होणारे गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन होतं, त्यात त्यांना यश येतं। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ते दिसून आलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मविया म्हणून एकत्र लढल्या पाहिजेत। महायुतीत जागा वाटप व्यवस्थित होईल असं वाटत नाही, त्याचा फायदा मवियाला मिळू शकतो असं शरद पवारांचं म्हणणं आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील युतीबाबत मनसे आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील सकारात्मक असल्याचं चित्र आहे। मात्र त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी राज ठाकरेंना खोचक टोला लगावल्यानं मनसेनंही पवारांना उत्तर दिलंय। पवार साहेब हे महाराष्ट्राच्या राजकारणातले किंवा राजकीय पटलावरचे खूप ज्येष्ठ नेते आहेत। त्यांच्या पाठीमागे मोठा अनुभव गाठीशी आहे त्यांच्या, त्यामुळे त्यांचं आणि त्याचबरोबर त्यांची राजकारणाची पद्धत संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। ते जे काही बरोबर बोलतात त्याच्या बरोबर उलटं असतं, त्यामुळे तुम्ही तसं घ्या। एकीकडे तुम्ही सांगता की राज ठाकरे साहेबांच्या सभांना गर्दी होते आणि मतं मिळत नाही, आणि एकीकडे तुम्ही सांगता की राज ठाकरे साहेबांनी काय त्यांच्या महाआघाडीत यावं म्हणजे त्याचा फायदा महाआघाडीला होईल। म्हणजे ही दुटप्पी भाषा नाही का त्यांची? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती झाल्यास महाविकास आघाडीला खिंडार पडण्याची शक्यता वर्तवली जाते, मात्र त्याचं कारण काय ते पाहूया। प्रादेशिक पक्ष असल्यानं मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार। मनसेच्या कट्टर मराठी आणि हिंदुत्ववादी भूमिकेमुळे मवियात मतभेदाची शक्यता आहे। मनसेमुळे काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीची मुस्लिम मतं देखील दुरावण्याची भीती आहे। काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीसोबत समन्वय साधण्यात अडचणीची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीनंतर मवियात वादाची ठिणगी पडली, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढण्याची मागणी जोर धरते। त्यात आता ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेमुळे महाविकास आघाडीत मिठाचा खाडा पडणार की किमान समान कार्यक्रमावर मवियात चौथा भेडू सहभागी होणार याकडे लक्ष लागले। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। दरम्यान आता ठाकरे बंधूंच्या युतीच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची प्रतिक्रिया ठरते ती म्हणजे एकनाथ शिंदे यांची, आणि आता या चर्चेवर शिंदेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे। कुणालाही कुणाशीही युती करण्याचा अधिकार आहे, काही ठोस निर्णय झाल्यावर प्रतिक्रिया देईन असं शिंदे यावेळेस म्हणाले।
लोकशाहीमध्ये कुणालाही कुणाच्या बरोबर जाण्याची, कुणालाही कुणाच्या बरोबर युती करण्याचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये त्यांना मोकळीक आहे. परंतु आता जर तरवर मी कशाला बोलू, हे जर तरचा विषय आहे. काही ठोस असा निर्णय झाल्यानंतर मी माझी प्रतिक्रिया देईन. एका बाजूला ठाकरे बंधू एकत्र येण्यावर चर्चा सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला आता पवार काका पुतण्या एकत्र येण्यासंदर्भात अमोल मिटकरींनी मोठं विधान केलेलं आहे. पांडुरंगाची इच्छा असल्यास बहीण भाऊ आषाढी एकादशीपर्यंत एकत्र येऊ शकतात. 10 तारखेला पक्षाच्या मेळाव्यापर्यंत वाट बघा, असे सूतोवाच मिटकरींनी काढलेत. रंगाची इच्छा असली तर आषाढी एकादशीपर्यंत ते होईल. अजून तसा काही प्रस्ताव असल्याचं कळलेलं नाही, पण 10 तारखेला पक्षाचा मेळावा पुण्याला होतोय, त्यामुळं 10 तारखेपर्यंत आपण वाट बघा. दरम्यान आता कुणी कितीही ताकद दाखवली तरी कसंही नाचलं तरी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलेला आहे, हे लक्षात ठेवा, असा इशारा नितेश राणेंनी मित्रपक्षांना दिलेला आहे. धाराशिवमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरनं भाजपा आणि शिवसेनेमध्ये वाद पेटला. नियोजन समितीच्या कामांना स्थगिती मिळाल्याचं राणेंनी म्हटलेलं आहे. शिवसेनेचे मंत्री असलेल्या पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या कामांना भाजपा आमदार राणा जगजित सिंह पाटील यांच्या तक्रारीनंतर स्थगिती देण्यात आलेली आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेहमी एक लक्षात ठेवावं की देशाचा पंतप्रधान हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. म्हणून हे कितीही कोणी इकडे तिकडे नाचले, कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली, पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. म्हणून किती इकडे तिकडे मिळून दे, 4 दिवसाची चांदणी आहे. आणि आता राजकीय वर्तुळातली एक महत्त्वाची बातमी पाहूया. चंद्रराव तावरे यांनी फडणवीसांची भेट घेतलेली आहे. चंद्रराव तावरे कारखान्याची निवडणूक लढणार असल्याची माहिती समोर येते. माळेगाव कारखान्याची निवडणूक लढण्यावर ते ठाम असून अजितदादांनी 10 जागांचा प्रस्ताव दिलेला असल्याची माहिती समोर आली. तर भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांनी फडणवीसांची भेट घेतलेली आहे. यावेळेस त्यांनी बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचं सांगितलंय. अजित पवारांनी फडणवीसांना 10 जागांचा प्रस्ताव दिला होता, मात्र कारखान्याच्या हितासाठी तावरे स्वतंत्र पॅनल करून निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. आम्ही स्वतंत्र पॅनल करू आणि निवडणूक लढू आणि जिंकून दाखवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आणि आता बातमी आहे स्थानिक स्वराज्य निवडणुकांसंदर्भातली. राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 3 टप्प्यात होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरमध्ये निवडणूक आयोगाची तयारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 4 महिन्यांमध्ये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणुका घ्या, असे आदेश सुप्रीम कोर्टानं 6 मे रोजी दिले आणि त्यानुसार राज्य निवडणूक आयोगानं तयारी आता सुरू केली आहे. प्रशासकीय आणि राजकीय नियोजनानुसार 3 टप्प्यांमध्ये निवडणूक घेण्याचं नियोजन होत असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान राज्यामध्ये किती पालिका आणि झेडपींची निवडणुका बाकी आहेत ते आपण सविस्तर पाहूयात. तर निवडणुका कुठे होणार आहे? 29 महापालिका यांच्या निवडणुका स्थगित झालेल्या आहेत, अजून झालेल्या नाहीत. 257 नगरपालिकांच्या निवडणुका बाकी आहेत. 26 जिल्हा परिषदा, 288 पंचायत समित्या. दरम्यान कोणत्या टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत पाहूयात. पहिला टप्पा असेल उत्तर महाराष्ट्र, दुसरा टप्पा असेल विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा, तिसरा टप्पा असेल मुंबई, ठाणे आणि कोकण. दरम्यान महायुतीस प्रचार कुठे सोपा ठरेल तर तालुका पातळीवर प्रचाराच्या संधीसाठी 3 टप्पे उपयुक्त ठरणार असल्याची माहिती आहे. महायुतीचे नेते प्रत्येक ठिकाणी लक्ष घालून शक्ती पणाला लावू शकतात. ठाकरे बंधू एकत्र आल्यास केवळ महापालिकांपुरता प्रभाव पडू शकतो. 3 टप्प्यामध्ये निवडणुका घेतल्यास ग्रामीण भागामध्ये महायुतीलाच फायदा मिळण्याची शक्यता आहे.